अमित राणा यांचा जात प्रमाणपत्र जे आहे ते सुप्रीम कोर्टानं त्यांना दिलासा दिला तर हायकोर्टानं हे अपात्र ठरवलेला होता. मात्र सुप्रीम कोर्टानं त्यांना दिलासा दिला आहे. एका बाजूला हे निकाल लागण्याआधी भाजपनं उमेदवारी देणं आणि त्यानंतर हा निकाल येणं कसं बघतो? नाही, मला वाटतं आता कोर्टावर बोलणं आपण संयुक्तिक राहणार नाही, परंतु तो न्याय आमच्या रामटेकच्या उमेदवारांनाही मिळावा, न्यायदेवतेकडून तो न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा असणार आहे. शेवटी न्यायदेवता समान असते आणि सगळ्यांना न्याय देते असं आपण गृहीत धरतो आणि म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की रामटेकच्या उमेदवारांनाही तोच न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. अपेक्षा व्यक्त केली होती की हा निकाल भाजप कार्यालयातून जाऊ नये. आता बच्चू कडूंनी काहीतरी ते आता सत्तेत असणारे घटक आहेत, त्यामुळे कदाचित अंतर्गत बातमी त्यांना माहिती असेल की भाजपमधून, म्हणून त्यांनी एवढा मोठा एक विधान केलेलं आहे आणि ते 3 टर्मचे आमदार आहेत, मंत्री म्हणून काम केलेलं आहे, म्हणून त्यांच्याकडं कदाचित तंतोतंत माहिती असेल या निर्णयामागची. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.